नमस्कार मित्र. आज आपण एम ए मराठीमधील विषय सिद्धांत, समीक्षा सिद्धांत या विषयातील घटक 4 समीक्षा सिद्धांत आणि आंतरविद्या शाखा या घटकाचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे. सविस्तर माहिती मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. पाहूया या घटकामध्ये हा घटक कशावर भाष्य करतो. समीक्षा सिद्धांत आणि आंतरविद्या नेमकं काय आहेत, कसल्या आंतरविद्या आहेत, शाखा आहेत, त्यांची उद्दिष्ट काय आहेत ती समजून घेऊया. काय सांगण्याचा प्रयत्न करतोय हा घटक, आपल्याला काय समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. तर आपण सुरू करूया या घटकाला. याची उद्दिष्ट काय आहेत आपण पाहू. पहिलं समीक्षा सिद्धांत समजून घेणे याची उद्दिष्ट आहे. आंतरविद्या शाखा यांचा परिचय करून देणे याचं उद्दिष्ट आहे. तसेच समीक्षा आणि इतर ज्ञानशाखा यांचा सहसंबंध अभ्यासणे. समीक्षा आणि इतर ज्ञानशाखा ज्या आहेत त्या शाखांचा, त्या ज्ञानशाखांचा आपसा संबंध कसा येतो समीक्षेशी हे अभ्यासणं आहे. तसेच साहित्य आणि ज्ञानशाखा यांचा परस्पर संबंध कसा आहे हे जाणून घेणे. ओके, मग साहित्य आणि ज्ञानशाखा आहे त्यांचा परस्पर संबंध कसा येतो हे समजून घ्या. एक सहसंबंध आहे आणि एक परस्पर संबंध आहे हे समजून घ्यायचं आहे. मनावर जीवन आणि साहित्य यांचा परस्पर संबंध असतो. मनावर जीवन आणि साहित्यांचा परस्पर संबंध असतो. मानवी जीवनाच्या कक्षा तसेच साहित्याच्या कक्षा ही विस्तारत आहे. मानवी जीवनाच्या कक्षा आणि साहित्याच्या कक्षा ह्या दोन्ही कक्षा विस्तारत आहेत. मानवी जीवनाच्या कक्षाही विस्तारत आहेत आणि साहित्याचीही कक्षा विस्तारत आहेत. मानवी जीवन आणि साहित्य यांचा परस्पर संबंध येतोय. तसेच साहित्याच्या कक्षा ही व्यापक होत आहे. साहित्याची कक्षा कशी होत आहे, ही व्यापक होत आहे. साहित्यावर विविध ज्ञानशाखांचा प्रभाव पडत आहे. ज्या इतर ज्ञानशाखा आहेत त्याचा साहित्यावर प्रभाव पडत आहेत. साहित्याचा मानसशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, तत्त्वज्ञान आदी शाखांशी संबंध आलेला दिसून येतो. साहित्याचा ज्ञानशाखा ज्या ज्ञानशाखा आहेत, ज्या इतर ज्ञानशाखा आहेत जसं की मानसशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, तत्त्वज्ञान अशांसारख्या ज्या शाखा आहेत त्यांचा साहित्याशी संबंध आलेला दिसून येतो. ओके, त्यामुळे आंतरविद्या शाखीय अभ्यासातून साहित्याचा आशय उलगडणे सोपे झाले आहे. ह्या आंतरविद्या ज्या शाखा आहेत, मानसशास्त्र, तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र, समाजशास्त्र ह्या ज्या आंतरशाखा आहेत यांच्या अभ्यासातून साहित्यात जो आशय येतो तो उलगडणे फार सोपं झालं आहे. साहित्याला अभ्यास करणं, तर साहित्याला जो आशय आलेला असतो तो उलगडणे ह्या शाखांच्या अभ्यासामधून सोपं झालेलं आहे. साहजिकच आहे की एक लेखक जेव्हा साहित्य निर्माण करतो त्यावेळी त्याच्यावर संस्कृती, परंपरा, रूढी, काळखंड, त्यावेळेची परिस्थिती ह्या सगळ्या गोष्टींचा त्याच्यावर प्रभाव असतो आणि ह्या प्रभावावरून तो त्याचं लेखन करत असतो, ती परिस्थिती मांडत असतो. मग त्या प्रभावामध्ये ह्या सगळ्या शाखा येतात. जसं समाजशास्त्र येतं, मानसशास्त्र येतं, शास्त्र येतं, तत्त्वज्ञान येतं, राज्यशास्त्र येतं. ह्या सगळ्या शाखा तिथे सामावलेल्या असतात आणि ह्या सगळ्या शाखांमधून तो लेखक गेलेला असतो. लेखकाचा त्याच्यावर प्रभाव पडलेला असतो आणि त्यातून ती साहित्यकृती निर्माण करत असतो. म्हणून साहित्यकृतीचा समीक्षा करताना ह्या ज्या आंतरशाखा आहेत त्यांचा अभ्यास जर आपण केलेला असू तर त्या साहित्यकृतीचा, त्या वाङ्मय कृतीचा, त्या कलाकृतीचा आपल्याला चांगल्या प्रकारे समीक्षा करता येते. म्हणून अशा प्रकारे समीक्षा आणि साहित्य ज्या आंतरविद्या शाखा आहेत त्यांचा सहसंबंध आलेला दिसून येतो. आणि त्या आंतरविद्याच्या शाखांचा जेव्हा आपण अभ्यास केलेला असतो त्यावेळी त्या साहित्यामध्ये जे गूढ आशय, रहस्य जे काय आलेलं आहे ते उलगडण्याचं आपल्याला लेखकाची मानसिकता, कोणत्या मानसिकतेने लेखकाने साहित्यकृती लिहिलेली आहे, त्याचा आशय काय आहे, हे सगळं उलगडण्याचा सोपं झालेलं आहे ह्या अशा आंतरविद्या शाखेच्या अभ्यासातून. तसंच साहित्यातील व्यमिश्रितीचा, त्यातील गुंतागुंतीचा अभ्यास इतर शाखांद्वारे करून मानवी जीवन व्यवहाराचा आणि मानवी वर्तनाचा अभ्यास करता येणं शक्य झालेलं आहे. साहित्यातील जे व्यमिश्रितीचा आणि त्यातील गुंतागुंतीचा अभ्यास इतर शाखांद्वारे करून, मग आपण आता जे डिस्कस केलं इतर शाखांद्वारे आपण त्या साहित्यातील जे व्यामिश्रित आहे किंवा जो गुंतागुंतीचा आशय आलेला आहे, गुंतागुंतीच्या ज्या गोष्टी आलेल्या असतात त्या इतर शाखांचा अभ्यास करून मानवी जीवन व्यवहाराचा आणि मानवी वर्तनाचा अभ्यास करता येणं शक्य झालेलं आहे.
तसेच समीक्षा एक शोध प्रक्रिया आहे. समीक्षा काय आहे? तर ही एक शोध प्रक्रिया आहे. साहजिक आहे, आपण शोधत असतो ना, आपण शोधण्याचा प्रयत्न करत असतो. त्या साहित्यकृतीमध्ये काय दडलेलं आहे ते साधण्याचा प्रयत्न करत असतो, ते समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो, ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. त्याला शोध प्रक्रिया असं म्हटलेलं आहे. म्हणून ही एक शोध प्रक्रिया आहे. समीक्षा ही मुख्यतः परस्पर क्रिया आणि ज्ञानशाखांचे एकत्रीकरण आहे. समीक्षा काय? ही मुख्यतः परस्पर क्रिया आहे. परस्पर म्हणजे काय? एकमेकांवरती असलेली क्रिया आणि ज्ञानशाखांचे एकत्रीकरण असते. साहजिकच आहे की जे एखादी कलाकृती येते ती एकाच अंगाने लिहिली जात नाही, फक्त समाजाच्या दृष्टीनेच लिहिली जात नाही. ते समाजाच्या दृष्टीने लिहिता लिहिता त्याच राज्यशास्त्र पण येतं. राज्यशास्त्राचा पण काही घटक येतात, मानसशास्त्राचे येतात, विज्ञानाचे येतात, तुमचं म्हणा तसं तत्त्वज्ञानाच्या गोष्टी पण सांभाळलेल्या असतात. ह्या सगळ्या गोष्टींचा थोडा थोडा घटक त्याच्यामध्ये सांभाळलेले असतात त्या साहित्यकृतीमध्ये. म्हणून ज्ञानशाखांचे एकत्रीकरण त्या साहित्यकृतीमध्ये आलेले दिसून येतं आणि म्हणून ही समीक्षा आणि त्या साहित्यकृतीची समीक्षा करताना समीक्षा ही मुख्यतः परस्पर क्रिया आणि ज्ञानशाखांचे एकत्रीकरण आहे असे म्हणता येईल आपल्याला. काल आणि कला यांच्या संगमात ती अनेकविध घटकांना सामावून घेते. काल आणि कला यांच्या संगमात ती अनेकविध घटकांना सामावून घेत असते. म्हणजे समीक्षा ही काल आणि कला यांच्या संगमातून ती अनेक विविध घटकांना, अनेक घटकांना ती सामावून घेत असते. कालाचा पण ज्या कालामध्ये जे लिहिलेली आहे कला आहेत, ह्या सगळ्या ज्यांचा संगम करताना अनेक विविध घटक त्या कलाकृतीमध्ये सामावून घेत असते समीक्षा. एखाद्या साहित्यकृतीची समीक्षा करताना खालील बाबींचा विचार केला जातो. आपल्याला ज्यावेळी एखाद्या साहित्यकृतीची समीक्षा करायची असते, त्या समीक्षा करताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात, समजून घ्याव्या लागतात आणि त्या गोष्टींना लक्षात ठेवून त्या बाबींना विचारात घेऊन आपल्याला समीक्षा करावी लागते. एखाद्या कलाकृतीची, साहित्यकृतीची समीक्षा करायची असते. त्याच्यात कोणते गोष्टी आहेत, कोणत्या बाबी आहेत? तर लेखकाचा संदर्भ आहे. पहिला तर लेखकाचा संदर्भ आहे, नंतर मग एका कालखंडाचा संदर्भ आहे, साहित्यातील मूल्यतत्त्वे आहेत, साहित्यातील सौंदर्य आणि इतर बाबी आहेत. म्हणजे एखाद्या साहित्यकृतीचा आपल्याला जर समीक्षा करायची असेल तर त्यामध्ये पहिला लेखकाचा संदर्भ आपल्याला जाणून घेणं फार गरजेचं आहे, समजून घेणं फार गरजेचं आहे. जर लेखकाचा संदर्भ नसेल तर आपल्याला त्या साहित्यकृतीमधील आशय काय असेल, मानसिकता असेल, काय असेल हे कळणार नाही. जर आपल्याला त्या लेखकाचा संदर्भ माहीत असेल तर लेखक कोणत्या काळात होता, लेखकाची विचारधारणा काय होती, ह्या जर गोष्टी आपल्या लेखकाबद्दल जर काही माहिती असेल व्यवस्थितपणे तर आपण सांगू शकतो की ह्या लेखकाने ह्या साहित्यामध्ये कोणत्या प्रकारचे मानसिकतेने लिहिलं असेल, कोणत्या गोष्टींचा प्रभाव ह्या साहित्यामध्ये असेल, हे आपल्याला समजून घेणं सोपं जातं. म्हणून लेखकाचा संदर्भ असणं फार गरजेचं आहे. तसेच कालखंडाचा संदर्भ, ते साहित्य कोणत्या कालखंडाशी निगडीत आहे, कोणत्या कालखंडात लिहिलं गेलं आहे, त्या कालखंडाचा जर आपल्याला अभ्यास असेल तर त्या कालखंडात कशी परिस्थिती होती, काय काय गोष्टी घडल्या होत्या, कसलं वातावरण होतं त्या कालखंडात, लोकांची मानसिकता काय होती, त्या कालखंडात कोणत्या गोष्टीचा जास्त प्रभाव होता, सामाजिक गोष्टी कशा होत्या, राजकीय गोष्टी कशा होत्या, मानसिक गोष्टी कशा त्या कालखंडात होत्या. ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपल्याला अभ्यास असेल, त्या कालखंडाचा जर आपल्याला अभ्यास असेल, संदर्भ असेल आपल्याकडे, तर आपण त्या साहित्यकृतीची चांगल्या प्रकारे आकलन करून घेऊ शकतो. त्या साहित्यकृतीतील येणाऱ्या घटकांची चांगले आपण विश्लेषण करू शकतो, अभ्यास करू शकतो आणि त्यातील आशय समजून घेऊ शकतो चांगल्या प्रकारे. तसंच साहित्यातील मूल्यतत्त्वे समजून घेणं फार गरजेचं आहे. जर मूल्यतत्त्वांचा आपल्याला अभ्यास असेल तर आपण साहित्यातील मूल्यतत्त्वे चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो. तसेच साहित्यातील सौंदर्य आणि इतर बाबी ज्या आहेत, जसे की सौंदर्य म्हणजे साहित्याचं लिखाण कसं झालेलं आहे, भाषा कशी वापरलेली आहे, ह्या सगळ्या लिखाणशैली कशी आहे, भाषाशैली कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं आपल्याला जर ज्ञान असेल, अभ्यास असेल तर आपण त्या साहित्यातील सौंदर्य आणि इतर बाबी चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो, त्यांची चांगल्या प्रकारे समीक्षा करू शकतो. म्हणून साहित्यकृतीची समीक्षा करताना ह्या खालील बाबींचा विचार करणे फार गरजेचं आहे. तसेच समीक्षा ही त्या विशिष्ट साहित्यकृतीची
तिच्या अनेक अंगांनी सांगोपांग विचार विमर्श करते. समीक्षा काय करते? समीक्षा ही त्या विशिष्ट साहित्यकृतीची तिच्या अनेक अंगांनी सांगोपांग विचार विमर्श करत असते. म्हणजे समीक्षा करताना त्या विशिष्ट साहित्यकृतीचे म्हणजे समीक्षामध्ये अर्थ दडलेला आहे सम अधिक इच्छा. म्हणजे सम म्हणजे चारी बाजूने त्या एखाद्या गोष्टीचे चारी बाजूनी सखोल निरीक्षण करणं, अभ्यास करणं. ओके. मग त्या विशिष्ट साहित्यकृतीची चारी अंगांनी, चारी बाजूनी म्हणजे चारी अंगांनी, सर्व अंगांनी सांगोपांग विचार विमर्श करणे. म्हणजे सांगोपांग म्हणजे सखोल निरीक्षण करून अभ्यास करणे, विचार विमर्श करणे, चिंतन करणे त्या साहित्याबद्दलचे. तर म्हणून ही साहित्य ही त्या विशिष्ट साहित्यकृतीची तिच्या अनेक अंगांनी सांगोपांग विचार विमर्श करत असते. ती साहित्यकृतीच्या अंतर बाह्य घटकांचा आणि त्यांच्या गाभ्याचा उलगडा करत असते. समीक्षा काय करते? तर साहित्यकृतीच्या अंतर आणि बाह्य घटकांचा म्हणजे साहित्यातील जे अंतर्घटक आलेले आहेत ते सौंदर्य, रूप, भाषाशैली, रचना, आशय, गूढ ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करते. तसंच ती बाह्य गोष्टींचा म्हणजे बाह्य गोष्टीमध्ये तो कालखंड कोणता आहे, बाहेरील परिस्थिती कोणती, कोणत्या कालखंडात लिहिलेलं आहे, लेखकावर कोणत्या गोष्टींचा प्रभाव आहे, विचारधारणा काय आहे, तिथं त्या कालखंडातील राजकीय व्यवस्था कशी होती, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करते. म्हणजे आंतर गोष्टींचाही आणि बाह्य गोष्टींचाही घटकांचा विचार करते आणि त्याचा गाभ्याचा आणि त्या साहित्यकृतीच्या गाभ्याचा उलगडा करण्याचा प्रयत्न करत असते. समीक्षा ही शोध प्रक्रिया आहे, हे आपण जाणून घेतलं. या शोध कार्यामागे हेतू म्हणजे प्रयोजन, स्वरूप, विविध प्रश्न, धर्म, समाज, परिवर्तन आदींचा आविष्कार असतो. समीक्षा ही काय शोध प्रक्रिया आहे आणि या शोध कार्यामागे काय काय दडलेलं असतं तर हेतू असतो. म्हणजे त्या साहित्यकृतीत जर आपल्याला काय शोध घ्यायचा तर हेतू काय आहे, स्वरूप काय आहे हे जाणून घ्यायचं आहे, विविध प्रश्न तयार करायचे आहेत त्या साहित्यकृतीमध्ये काय काय आलेले आहेत, धर्म काय आहे, समाज, परिवर्तन आदींचा आविष्कार असतो. समीक्षा करताना समीक्षकाला समीक्षा सिद्धांत आणि विविध ज्ञानशाखा यांचे साह्य घेणे आवश्यक ठरते. एखाद्या साहित्यकृतीची समीक्षा करताना समीक्षकाला काय करावं लागतं? समीक्षा सिद्धांत, जे समीक्षेचे सिद्धांत आहेत ते त्या सिद्धांतांच्या आधारेच समीक्षा करावी लागते. आणि विविध ज्ञानशाखा आपण अभ्यासल्या, जाणून घेतल्या, मानसशास्त्र, समाजशास्त्र, विज्ञानशास्त्र, तत्त्वज्ञान ह्या ज्या ज्ञानशाखा आहेत त्यांची मदत घेऊन समीक्षा करावी लागते. त्यांचे सहाय्य घेणं हे आवश्यक ठरते. म्हणजे समीक्षा सिद्धांतांचे जे नियम आहेत ते नियम समीक्षा करताना जाणून घ्यावे लागतात, त्यांचं मदत घ्यावी लागते, सहाय्य घ्यावे लागतं आणि विविध शाखांचे सहाय्य घ्यावे लागतात एखाद्या कलाकृतीचे साहित्यकृतीची समीक्षा करताना. पुढे साहित्यकृतींचे अंग. साहित्यकृतीचे अंग आणि ज्ञानशाखा. साहित्यकृती अनेक घटकांनी बनलेली असते, तसेच तिला अनेक अंग असतात. साहित्यकृती काही अनेक घटकांनी बनलेली असते. म्हणजे तिच्यामध्ये येतात सामाजिक घटक, मानसिक घटक, तत्त्वज्ञान, विज्ञान या सगळ्या घटकांनी, सौंदर्यवाद, रूपवाद या सगळ्या घटकांनी साहित्य बनलेले असते. तसेच तिला अनेक अंग पण असतात. ह्याचमुळे तिला अनेक अंग असतात. साहित्यकृतीच्या वाचनात वाचक, आस्वादका, समीक्षकाला साहित्यकृतीचे अंग ज्ञान असणे आवश्यक आहे. साहित्यकृतीच्या वाचनात वाचक, आस्वादक, समीक्षकाला साहित्यकृतीचे अंग ज्ञान असणे गरजेचे आहे. ज्यावेळी साहित्यकृती वाचताना वाचकाला, आस्वादकाला, समीक्षकाला साहित्यकृतीचे अंगांचं ज्ञान असणं गरजेचं आहे. तरच तो त्या साहित्याचा एखादा वाचक, एखादा आस्वादक आस्वाद घेऊ शकतो. वाचक त्या साहित्यातले काय म्हणतात रस घेऊ शकतो. समीक्षक त्या साहित्याला जर ज्ञान असेल सर्व अंगांचं तर तो त्या साहित्याची चांगल्या प्रकारे समीक्षा करू शकतो. साहित्यकृतीतील आशय उलगडून घेण्यासाठी साहित्यकृतीचे अंगे आणि इतर ज्ञानशाखा देखील विचारात घेतल्या जातात. उदाहरणार्थ साहित्यकृतीचे भाषिक, सांस्कृतिक, सामाजिक इत्यादी संदर्भ.
म्हणजे एखाद्या साहित्यकृतीतील आशय जर आपल्याला उलगडून घ्यायचा असेल, समजून घ्यायचा असेल, तर साहित्यकृतीची जी अंग आपण अभ्यासली आहेत, इतर अंग आणि इतर ज्ञानशाखा यांच्या ज्ञानशाखा आणि अंगे यांचा विचार केला जातो. मग उदाहरणार्थ काय, साहित्यकृतीचे भाषिक, सांस्कृतिक, सामाजिक इत्यादी संदर्भ आहेत. म्हणजे हा सगळ्या अंगांचा आणि ज्ञानशाखांचा विचार करून त्या साहित्यकृतीतील आशय उलगडून घेण्यासाठी समीक्षकाला ह्या सगळ्या गोष्टींचं विचारात घेतल्या जातात. या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या जातात. साहित्यकृतीची 7 अंगे इथे दिलेली आहेत. गंगाधर पाटील यांच्यानुसार साहित्यकृतीची 7 अंगे कोणती आहेत ती समजून घेऊया. मग ही अंग कोणती आहेत साहित्यकृतीची 7 अंगे? तर एक आहे शब्दार्थ, ध्वनिरूप, अर्थरूप व वाक्यार्थात्मक रूप. या भाषिक अंगांनी ती घडलेली असते. ओके, म्हणजे शब्दार्थ पहिला काय की शब्दार्थ, ध्वनिरूप, अर्थरूप व वाक्यार्थात्मक रूप या भाषिक अंगांनी ती घडलेली असते. तसंच दुसरं काय आहे, दुसरं अंग कोणतं आहे तर मानसिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि वैयक्तिक अंग. आशय आणि अनुभव प्रकट होतात. तो भावनिक आणि वैचारिक आणि तात्विक स्वरूपाचा असतो. ओके, नंतर मग तिसरा अंग कोणतं आहे, शब्दोच्चय, वाक्यबंध, प्रतिभा, चरण, कडवे, कथावीज, कथानक, पात्रे यांसारख्या घटकांनी मिळून एकात्म झालेली साहित्यकृती असते. चौथा अंग आहे रूपबंधात्मक किंवा संरचनात्मक अंग. रूप आणि आकार, उदाहरणार्थ कथेचा रूपबंध, कादंबरीचा रूपबंध हा एक चौथा रूपबंधात्मक आणि संरचनात्मक अंग आहे. पाचवा अंग आहे की कल्पनात्मक अंग. साहित्यकृतीतील कल्पित विश्व किंवा अनुभव हा एक कल्पनात्मक अंग आहे. 6वा अंग आहे विविध साहित्य प्रकारांचे अंग. प्रत्येक साहित्य प्रकाराचे, उदाहरणार्थ कविता, कथा, कादंबरी, नाटक आपले विशिष्ट संकेत असतात. आता हे 6वं अंग आहे विविध साहित्य प्रकारांचे अंग. म्हणजे त्यात कोणते आहे साहित्य प्रकाराचे, उदाहरणार्थ कथा, कविता, कादंबरी, नाटक आपले विशिष्ट संकेत असतात. प्रकाराचे आपले विशिष्ट संकेत देत असतात. 7वं अंग आहे वाचन, वाचकाचा दृष्टिकोन. हे एक साहित्यकृतीचे अंग असते. आता आपण हे साहित्यकृतीचे 7 अंग कोणते पाहिले ते शब्दार्थ, ध्वनिरूप. पहिला अंग आहे शब्दार्थ, ध्वनिरूप, अर्थरूप, वाक्यार्थात्मक रूप या भाषिक अंगांनी ती घडलेली असते. हे जे भाषिक अंग आहे, ही जी शब्दार्थ, ध्वनी, अर्थरूप, अर्थात्मक रूप, हे जे वाक्यार्थात्मक रूप आणि शब्दार्थ, ध्वनिरूप हे जे भाषिक अंग आहेत, ह्या अंगांनी ती साहित्यकृती घडलेली असते. तसेच दुसरं अंग म्हणजे मानसिक, सामाजिक, सांस्कृतिक, वैयक्तिक अंग. म्हणजे त्या साहित्यकृतीमध्ये कोणत्या मानसिकतेने लिहिले आहे, सामाजिक गोष्टींचा प्रभाव असतो, सांस्कृतिक गोष्टींचा, वैयक्तिक गोष्टींचा प्रभाव असतो. तर ही एक अंग आहेत. ते हे दुसऱ्या अंगाने ती साहित्यकृती लिहिली जाते. ओके, मग त्यात आशय, अनुभव प्रकट होतात. तो भावनिक आणि वैचारिक आणि तात्विक स्वरूपाचा असतो. तिसरा अंग आहे शब्दोच्चय, वाक्यबंध, प्रतिभा, चरण, कडवे, कथावीज, कथानक, पात्रे यांसारख्या घटनांनी एकात्म झालेली साहित्यकृती बनते. मग ह्या तिसऱ्या अंगामध्ये ह्या गोष्टींचा विचार केला जातो. ते ह्या गोष्टी कोणत्या आहेत, ह्या अंगाच्या गोष्टी कोणत्या, शब्दोच्चय, वाक्यबंध, प्रतिभा, चरण, कडवे, कथाबीज, कथानक, पात्रे ह्या अशा सारख्या घटकांनी मिळून एकात्मक झालेली साहित्यकृती असते. चौथा आहे रूपबंधात्मक किंवा संरचनात्मक अंग. रूप आणि आकार, त्या कथेचा रूप कसा आहे, कथेचं रूप कसं आहे आणि आकार कसा आहे, किंवा त्या साहित्याचं रूप, आकार, कथेचा रूपबंध किंवा कादंबरीचा रूपबंध. उदाहरणार्थ 5वा अंग आहे कल्पनात्मक अंग. मग हे कल्पनात्मक हे अंग आहे. म्हणजे आपण साहित्यकृती कल्पनाच्या आधारेवरती पण असते. मग साहित्यकृतीत कल्पित विश्व कसं रचलेलं आहे, तो अनुभव हा एक कल्पनात्मक अंग आहे. विविध साहित्य प्रकाराचे अंग, मध्ये वेगवेगळे जे साहित्य प्रकाराचे अंग आहेत जसे कथा, कादंबरी, नाटक हे एक विविध प्रकाराचे अंग आहे. तसेच 7वं वाचक आणि वाचकाचा दृष्टिकोन हे एक साहित्यकृतीचे अंग असते. तर हे 7 अंग एखाद्या एखाद्या साहित्यकृतीची समीक्षा करताना हे 7 अंग विचारात घ्यावे लागतात समीक्षा करताना. साहित्यकृतीचे स्वरूप व कार्य. साहित्यकृती ती एक स्वतंत्र वस्तू, ऑब्जेक्ट आहे. साहित्यकृती काय आहे, ती ही एक स्वतंत्र वस्तू आहे.
जिचे स्वरूप केवळ शब्दांनी बनलेले नसते, तर त्यात अर्थ, लय, कल्पना आणि सौंदर्य यांसारखे घटक मिसळलेले असतात. मग ही जी साहित्यकृती आहे ती फक्त काही शब्दांनी बनते का? नाही. तर ती फक्त शब्दांनीच बनलेली नसते, तर त्यात अर्थ पण आहे, लय पण असतो, कल्पना पण असते आणि ते सौंदर्य पण असतं. ते शब्दांबरोबरच हे त्या अर्थ, लय, सौंदर्य, कल्पना या घटकांचेही समावेश त्याच्यामध्ये असतो त्या साहित्यामध्ये, साहित्यकृतीमध्ये. साहित्यकृतीचे सौंदर्य शब्दरचनेच्या आणि भाषिक सौंदर्याच्या नियमांमधून साकार होत असते. ज्यावेळी एखादी साहित्यकृती घडते किंवा बनते, त्यावेळी फक्त शब्दांनी नाही तर अर्थ, लय, कल्पना, सौंदर्य यांसारखेच सौंदर्य शब्दरचनेच्या आणि भाषिक सौंदर्याच्या नियमांमधून पण ती बनत असते. ती साहित्यकृती कशामध्ये शब्दरचनेच्या आणि भाषिक सौंदर्याच्या नियमांमधून पण साकार होत असते. साहित्यकृतीचे अस्तित्व जाती, कोटी, स्थळ, काळ आणि सामाजिक स्थितीच्या बंधनापलीकडील बिनमूल्य, टाइमलेस आणि अपरिमित, मेजरलेस असते. म्हणजे काय? तर साहित्यकृतीचे अस्तित्व कसं असते? तर जाती, कोटी, स्थळ, काळ, सामाजिक स्थितीच्या बंधनापलीकडे असते. एखाद्या साहित्यकृतीचे अस्तित्व ह्या जातीच्या बाहेर असतं. त्याला जातीचा प्रभाव नसतो, जातीचं बंधन नसतं, कोटींचं बंधन नसतं, स्थळाचं बंधन नसतं, काळाचं बंधन नसतं. सामाजिक जी स्थिती असेल त्या स्थितीचं पण त्या साहित्यकृतीवर बंधन नसतं. तर ह्या सर्व घटकांच्या बंधनापलीकडील बिनमूल्य, टाइमलेस असते ते. मूल्य पण नसतं, बिनमूल्य असते, अपरिमित असते, मेजरलेस असते. त्याला परिमिती नसते, आकार नसतो, तो मेजरलेस असतो. मग ही जी साहित्यकृती आहे ही बंधनापलीकडे आहेत आणि ती विनामूल्य आहे आणि मेजरलेस आहे. ती अर्थासाठी पूर्णतः स्वयंस्फूर्ण नसते. ती साहित्यकृती अर्थासाठी पूर्णतः स्वयंपूर्ण नसते. अर्थ व सौंदर्य वाचक आणि समीक्षक यांच्या सहकार्याने पूर्णत्वास येत असतो. म्हणजे एखाद्या साहित्यकृती ही अर्थासाठी पूर्णतः व स्वयंपूर्ण नसते, की बाबा ह्याच्याच अर्थाने ती धरली जात नाही एखादी साहित्यकृती. तर ती वाचकाच्या आणि समीक्षकाच्या सहकार्याने किंवा त्यांच्या दृष्टिकोनातून, त्यांच्या आकलनातून त्या साहित्यकृतीला अर्थ प्राप्त होतो, पूर्णत्व प्राप्त होतो. मग ते वेगवेगळे वाचक असतील, वेगवेगळे समीक्षक असतील, ते आपापल्या परीने त्या साहित्याचा संदर्भ किंवा आशय समजून घेत असतात. म्हणून ती एखादी साहित्यकृती अर्थासाठी पूर्णतः स्वयंपूर्ण नसते. पुढे साहित्यकृतीचे सौंदर्य आणि अर्थ. आता साहित्यकृतीतील सौंदर्य आणि अर्थ काय ते समजून घेऊया. अखंड आणि अपरिहार्य गुणधर्म हा एक घटक आहे, की अखंड आहे साहित्यकृती ही अखंड आणि अपरिहार्य गुणधर्म आहेत साहित्यकृतीमध्ये. साहित्यकृतीत अर्थ व सौंदर्य हे अखंड, इंटिग्रल व अपरिमित गुणधर्म म्हणून असतात. आता एखाद्या साहित्यकृतीमध्ये अर्थ आणि सौंदर्य हे अखंड आणि अपरिमित गुणधर्म असतात. आशय, कंटेंट, लय, रिदम, कल्पना, इमॅजिनेशन आणि सौंदर्य, ब्युटी हे साहित्याचे पंचाभूत आहेत. एखाद्या साहित्यकृतीमध्ये आशय असतो, लय असते, कल्पना असते, सौंदर्य असते. कोणते कोणते पंचभूत हे आहेत, घटक आहेत एखाद्या साहित्यकृतीमध्ये? तर आशय आहे, लय आहे, कल्पना आहे, सौंदर्य आहे. आणि ती अपरिमित आहे. हे पंचभूत घटक असतात, पंचभूत घटकांनी बनलेली असते. पुढे इंटरनल ऑब्जेक्ट्स आहे तर साहित्यकृती ही कोणत्याही अर्थावर किंवा विषयावर निर्देश करत नसून ती या एक अर्थावलंबित डिपेंडन्सी ऑन मिनिंग आहे, ज्यामुळे ती एक इंटरनल ऑब्जेक्ट बनते. आता इंटरनल ऑब्जेक्ट म्हणजे काय? तर साहित्यकृती हे स्वतः कोणत्याही अर्थावर अवलंबून नसते किंवा विषयावर निर्देश करत नसते. ती काय साहित्यकृती कधीही तुम्हाला असं सांगत नाही की मी ह्या विषयावर भाष्य करते किंवा ह्या अर्थावर अवलंबून आहे. नाही, साहित्याचा अर्थ हा वाचक, समीक्षक आपापल्या परीने, आपापल्या आकलन क्षमतेने किंवा आपल्या बुद्धीने, दृष्टिकोनातून बांधत असतो. म्हणून ती एक इंटरनल ऑब्जेक्ट बनते.
ती अर्थ तिचा अर्थ इतरांवर अवलंबून असतो. साहित्य स्वतः आपला अर्थ सांगत नाही, तर ती वाचकावर, समीक्षकावर, आस्वादकावर अवलंबून असतो. म्हणून ती इंटरनल ऑब्जेक्ट बनते. वाचक, समीक्षक आणि निर्मिती. वाचक समीक्षकाचा सजग आणि क्रियाशील सहभाग असल्याशिवाय सौंदर्य वस्तूचे ॲस्थेटिक ऑब्जेक्ट आणि अंतिम अर्थाचे निर्माण होत नाही. वाचक आणि समीक्षक आणि निर्मिती. वाचक समीक्षकाचा सजग आणि क्रियाशील सहभाग असल्याशिवाय सौंदर्य वस्तूचे आणि अंतिम अर्थाचे निर्माण होत नाही. म्हणजे काय, तर समीक्षकाचा सजग आणि क्रियाशील सहभाग असल्याशिवाय या दोघांचा, समीक्षकाचा, वाचक आणि समीक्षकाचा सजग आणि क्रियाशील सहभाग असल्याशिवाय कोणत्याही कलाकृतीचे सौंदर्य वस्तूचे अंतिम अर्थ निर्माण होत नाहीत. या दोघांमुळे ते सौंदर्य वस्तूचे अंतिम अर्थ निर्माण होत असतात. समीक्षेचे स्वरूप आणि प्रक्रिया. समीक्षेचा उद्देश काय असतो, तर समीक्षा ही साहित्यकृतीतील अमृताचा, ॲब्स्ट्रॅक्ट एलिमेंट्स शोध घेण्याचा प्रयत्न करते. समीक्षा काय करते, तर ज्या साहित्यकृतीतील जो अमृत आहे, जो आशय आहे, त्यातून जो स्वाद आहे, रस आहे, तो त्या जाणून घेण्याचा शोध करत असते, ते शोधण्याचा प्रयत्न करत असते. समीक्षेची प्रक्रिया ती साहित्यकृतीच्या वाचनातून सुरू होते. समीक्षेची प्रक्रिया कशी होते, तर ती साहित्यकृतीच्या वाचनातून सुरू होते आणि शब्दांमध्ये व्यक्त होते. समीक्षक वाचन आणि शब्दसंकेतन म्हणजे काय, डिकोडिंग या प्रक्रियेतून साहित्यकृतीतील अमृतता, ॲब्स्ट्रॅक्ट आणि अर्थ यांचा शोध घेतो. समीक्षकाचं काय करतो, तर ती साहित्यकृतीच्या वाचनातून सुरू होते, पुढे ती शब्दांमध्ये व्यक्त होते, नंतर मग समीक्षक त्याचं वाचन, शब्दसंकेतन करतो. ह्या प्रक्रियेतून साहित्यकृतीतील अमृत, रस, आशय यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो आणि अर्थ जाणण्याचा प्रयत्न करतो, शोध घेत असतो. अर्थ जाणून घेण्याचा शोध घेत असतो समीक्षक. ज्ञानशाखांचा उपयोग. आता एखाद्या साहित्यकृतीची समीक्षा करताना ज्ञानशाखांचा उपयोग कसा होतो, तर समीक्षक अनेक ज्ञानशाखांशी, ब्रांचेस ऑफ नॉलेज मदत घेतो. ओके, त्या ज्ञानशाखांमध्ये समाजशास्त्र, सोशिओलॉजी, तत्त्वज्ञान, फिलॉसॉफी, इतिहास, हिस्ट्री, समाजशास्त्र, धर्मशास्त्र, थिओलॉजी, संस्कृती, कल्चर, तत्त्वज्ञान ह्या इत्यादी गोष्टींचा समावेश असतो. त्या गोष्टींचा अभ्यास करून, ह्या गोष्टींचे नॉलेज घेऊन समीक्षक एखाद्या साहित्यकृतीची समीक्षा करत असतो. साहित्य हे ज्ञानशाखांच्या मदतीने पूर्वग्रह दूषित न होता त्यांना अभिव्यक्ती, एक्सप्रेशन किंवा विहार देत असते. म्हणजे जर ज्यावेळी समीक्षक ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास केलेला असतो समीक्षकाने, त्यावेळी तो कोणत्याही त्या साहित्यकृतीबद्दल पूर्वग्रहित असं मत मांडत नाही. म्हणजे त्याचं पूर्वग्रहित असं मत होत नाही त्या साहित्याबद्दल, कारण की त्याने ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केलेला असतो, ह्या सगळ्या शास्त्रांचा अभ्यास केलेला असतो. आणि त्यामुळे काय होतं, तर त्याच्याकडून एक निष्पक्षपणे त्या साहित्यकृतीची समीक्षा होत असते. तो अभिव्यक्ती किंवा विहार देत असतो, तो अभिव्यक्त होतो निष्पक्षपणे, कोणताही पक्षपात न करता त्याच्याकडून साहित्याचे फेअर असा समीक्षा होत असते. निष्पक्षपणे तो करत असतो, समीक्षा करत असतो. पुढे साहित्य आणि ज्ञानशास्त्रांचा संबंध. आता साहित्य आणि ज्ञानशास्त्रांचा संबंध कसा आहे, तर साहित्य मीमांसा म्हणजे काय, परीक्षण करणे, निरीक्षण करणे, समीक्षा करणे, लिटररी क्रिटिसिझम थिअरी. ती ज्ञानशाखांच्या नॉलेज डिसिप्लिनीज, ज्ञानशाखांच्या सिद्धांतांवर उभी असते. साहित्य आणि ज्ञानशाखांचा संबंध काय आहे, तर साहित्य मीमांसा ती ज्ञानशाखांच्या सिद्धांतांवरती उभी असते. विशेषतः भाषाशास्त्र, भाषा विज्ञान, फिलॉलॉजी, संरचनावादी आणि चिन्ह मीमांसावादी या विचारांवरती ती उभी असते. साहित्य मीमांसा म्हणजे समीक्षाच. पुढे सौंदर्य शोध आणि ज्ञानशाखा. साहित्यकृतीची संरचना उलगडण्यासाठी सौंदर्य शोध महत्त्वपूर्ण ठरतो. सौंदर्यशास्त्र हे केवळ ज्ञानावर आधारित नसून ते चिंतनावर देखील अवलंबून असते. मग पुढे ते साहित्यकृतीची संरचना उलगडण्यासाठी, ती एखाद्या साहित्यकृतीची संरचना कशी आहे ती उलगडण्यासाठी सौंदर्य शोध महत्त्वपूर्ण ठरतो.
मग ते सौंदर्य शोध कसा होतो, तर सौंदर्यशास्त्र हे केवळ ज्ञानावर आधारित नसून तर ते चिंतनावर देखील अवलंबून आहेत. मग हे जे सौंदर्यशास्त्र आहे, जे आपल्याला एखाद्या साहित्यकृतीची संरचना समजून घेण्यास मदत करते, ओके, महत्त्वपूर्ण असते. ती सौंदर्यरचना फक्त ज्ञानावर अवलंबून नसते, तर त्याचं ते चिंतन पण महत्त्वाचं असतं. चिंतन करण्याची पण कला अवगत असणं गरजेचं असतं, अवलंबून असते. साहित्यकृतीचे 7 अंग कोणते आहेत? तर कोणत्याही साहित्यकृतीचे परीक्षण करताना खालील 7 अंग विचारात घ्यावे लागतात. भाषिक, आशयात्मक, रूपबंधनात्मक, कल्पनात्मक, प्रकाशनात्मक, कलात्मक, समीक्षाशास्त्रीय. या 7 अंगांचा विचार करावा लागतो. साहित्य कृतीचे हे 7 अंग आहेत. ह्या 7 अंगांनी साहित्यकृती बनलेली असते. आंतरविद्याशाखा आणि साहित्य समीक्षा काय आहेत, तर याच्या काय टिपा आहेत. तर आंतरविद्याशाखा, इंटरडिसिप्लिनरी संकल्पना काय आहे त्याची, तर आंतरविद्याशाखा या शब्दाला मराठीत आंतरविद्याशाखीय अभ्यास असे म्हणतात. आंतरविद्याशाखेला मराठीत काय म्हणतात, आंतरविद्याशाखीय अभ्यास असं म्हणतात. याचा उगम कधी झाला आहे, तर मराठीतील शाखीय अभ्यासाची सुरुवात प्रामुख्याने पाश्चात्य वेस्टर्न अभ्यासाच्या प्रभावातून झालेली दिसून येते. मग हे जे आंतरविद्याशाखेची जी सुरुवात आहे किंवा जो अभ्यास आहे, तो कुठून सुरू झाला, ते पाश्चात्य अभ्यासक होते, अभ्यासाच्या प्रभावातून झालेला दिसून येतो. ही आंतरविद्या शाखेच्या अभ्यासाची सुरुवात प्रामुख्याने पाश्चात्य वेस्टर्न जे कंट्रीज आहेत किंवा वेस्टर्न जे पाश्चात्य देश आहेत, पाश्चात्य संस्कृती आहे, त्यांच्या अभ्यासाच्या प्रभावातून झालेले दिसून येते. भारतीय पार्श्वभूमी काय आहे, आंतरविद्या शाखेची भारतीय पार्श्वभूमी मुळात आपल्या मराठी अभ्यासात विविध ज्ञानशाखांचा उपयोग फार पूर्वीपासून केला जात होता. म्हणजे भारतीय एक पार्श्वभूमी काय आहे या आंतरविद्या शाखेची, तर मुळात आपल्या मराठीमध्ये तर ह्या विविध शाखांचा उपयोग फार पूर्वीपासून केला जात होता. त्यात ज्ञानेश्वरी, लीळाचरित्र यांसारख्या ग्रंथांमध्ये अनेक ज्ञानशाखांचा संगम दिसून येतो. आधुनिक काळात सामाजिक, धार्मिक, राजकीय, ऐतिहासिक अशा विविध अंगांनी शास्त्रीय दृष्टिकोनातून साहित्याचा अभ्यास ज्ञानशाखांच्या आधारे होऊ लागला. आता आधुनिक काळामध्ये कसा होऊ लागला अभ्यास, तर सामाजिक, धार्मिक, राजकीय, ऐतिहासिक अशा विविध अंगांनी आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून साहित्याचा अभ्यास या ज्ञानशाखांच्या आधारे होऊ लागला. आजचे स्वरूप 20व्या शतकात साहित्य आणि समाज यांचा परस्पर संबंध अभ्यासला गेला. आजच्या काळात साहित्यकृतीचे चिकित्सक विश्लेषण करण्यासाठी समीक्षकांना अनेक ज्ञानशाखांची मदत घ्यावी लागते. म्हणजे आजच्या स्वरूप कसं आहे, तर 20व्या शतकात साहित्य आणि समाज यांचा परस्पर संबंध अभ्यासला जातो. आजच्या काळामध्ये साहित्य आणि समाज यांचा परस्पर संबंध अभ्यासला जातो. आजच्या काळात साहित्यकृतीचे चिकित्सक विश्लेषण करण्यासाठी, म्हणजे आजच्या काळात एखाद्या साहित्यकृतीचे चिकित्सकपणे विश्लेषण करण्यासाठी जे समीक्षक आहेत त्यांना अनेक ज्ञानशाखांचा अभ्यास करावा लागतो किंवा मदत घ्यावी लागते. साहित्य आणि ज्ञानशाखांचा संबंध. आता साहित्य आणि ज्ञानशाखांचा आपसा संबंध कसा आहे ते समजूया. साहित्य अभ्यासासाठी आवश्यक ज्ञानशाखा. आता साहित्य अभ्यासासाठी एक आवश्यक ज्ञानशाखा कोणत्या आहेत, तर युरोपीय सिद्धांत आहे. युरोपीय समीक्षकांनी साहित्य आणि अन्य ज्ञानशाखांच्या आधारे सिद्धांत मांडले. युरोपमधले जे समीक्षक होते त्यांनी साहित्य आणि अन्य शाखांच्या आधारे सिद्धांत मांडले. यात तत्वज्ञान, भाषाविज्ञान, मनोविज्ञान यांसारख्या ज्ञानशाखांचा उपयोग होतो. आधुनिक समीक्षामध्ये प्राचीन, अर्धवाचीन, एन्शियन आणि मॉडर्न अर्धवाचीन साहित्याच्या अनेक ज्ञानशाखांच्या आधारे परीक्षण केले जाते. आधुनिक काळामध्ये आधुनिक समीक्षेमध्ये काय होते, ते प्राचीन आणि अर्धवाचीन साहित्याच्या अनेक ज्ञानशाखांच्या आधारे परीक्षण केले जाते. उदाहरणार्थ संत तुकारामांच्या अभंगांमध्ये काव्य, तत्वज्ञान, अध्यात्म यांचा त्रिवेणी संगम आहे. उदाहरण काय येतं, संत तुकारामांच्या अभंगांमध्ये काव्य, तत्वज्ञान, अध्यात्म यांचा त्रिवेणी संगम दिसून येतो. आधुनिक काळातील अरुण साधू यांच्या सिंहासन कादंबरीचे परीक्षण राजकारण ह्या ज्ञानशाखेच्या रेषेतून केले जाते. आधुनिक काळातील जे अरुण साधू यांचे जे सिंहासन कादंबरी जी आहे त्याचे जे परीक्षण हे राजकारण या ज्ञानशाखेच्या रेषेतून आधारावरून केले जाते, दृष्टिकोनातून केले जाते. साहित्य आणि संस्कृतीचे आकलन.
साहित्यकृतीतील संस्कृती समजून घेण्यासाठी आणि तिचे आकलन करण्यासाठी अनेक घटकांचा आधार घ्यावा लागतो. मग एखाद्या साहित्यकृतीची संस्कृती समजून घेण्यासाठी आणि तिचे आकलन करण्यासाठी अनेक घटकांचा आधार घ्यावा लागतो. साहित्यकृतीचे मूल्यमापन करताना अर्थशास्त्र, राजकीय, नैतिक, भाषिक, ऐतिहासिक आणि सौंदर्य मूल्य यांचा अनेक शाखांची उपयुक्तता आवश्यक ठरते. मग एखाद्या साहित्यकृतीचं तुम्हाला मूल्यमापन करायचं असताना की तुम्हाला अर्थशास्त्राचा पण विचार करावा लागतो, अभ्यास असावा लागतो. राजकीय, नैतिक, भाषिक, ऐतिहासिक, सौंदर्यमूल्य या अनेक विविध शाखांचा अभ्यास करून तुम्हाला एखाद्या कलाकृतीची समीक्षा करावी लागते. ते ह्यांचा आधार घ्यावा लागतो तुम्हाला. हे उपयुक्त ठरतात ह्या शाखांचा अभ्यास. लोकसाहित्य आणि आंतरविद्या शाखीय अभ्यास. आता लोकसाहित्य आणि आंतरविद्या शाखीय अभ्यास काय आहे? त्या अभ्यासाचे क्षेत्र लोकसाहित्य, लोकसंस्कृती आणि लोककथा यांचा अभ्यास आणि संशोधन करताना अनेक ज्ञानशाखांची मदत लागते. म्हणजे लोकसाहित्य, लोकसंस्कृती आणि लोककथा ज्यावेळी ह्या 3 घटकांचा, ह्या लोकसाहित्य, लोकसंस्कृती आणि लोककथा यांचा अभ्यास करताना किंवा संशोधन करताना अनेक ज्ञानशाखांची मदत घ्यावी लागते. जे आपण अभ्यासली आहे ज्ञानशाखांची मदत घ्यावी लागते. साहित्याचा अर्थनिर्णय. लोकसाहित्यातील विविध संदर्भाचा अर्थनिर्णय करण्यासाठी आता लोकसाहित्यामध्ये जे विविध संदर्भ आलेले असतात लोकसाहित्यामध्ये त्यांचा अर्थनिर्णय करण्यासाठी आंतरविद्या ही शाखा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. मग लोकसाहित्यामध्ये जे विविध संदर्भ आलेले असतात तर मग त्या संदर्भांचा अर्थनिर्णय करायचा असेल, अर्थ लावायचा असेल तर हे ज्या आंतरविद्या शाखा आहेत त्याचं समाजशास्त्र, तत्त्वज्ञान, तत्त्वज्ञान, राजकीय, राजशास्त्र, नंतर मग तुमचं विज्ञान शाखा, नंतर मग तुमचं थिओलॉजी, धर्मशास्त्र, ह्या सगळ्या गोष्टींचा ह्या ज्या आंतरविद्या आहेत त्यांचा अभ्यास करावा लागतो. ज्ञानशाखांचे योगदान. कालानुरूप सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भाचा शोध घेण्यासाठी अनेक ज्ञानशाखांची आवश्यकता असते. मग काळानुसार सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भाचा शोध घ्यायचा असेल तर आपल्याला अनेक ज्ञानशाखांची आवश्यकता लागते. असे ज्ञानशाखांचे योगदान आहेत. या अभ्यासासाठी इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, मानसशास्त्र, पुरातत्वशास्त्र, भाषाशास्त्र, धर्मशास्त्र, दैवहत कथाशास्त्र यांसारख्या विविध शाखांचा उपयोग होतो. कशासाठी? तर कालानुरूप सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भाचा शोध घेण्यासाठी. सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भाचा. लोकजीवनाचे घटक. लोकसंस्कृतीमध्ये लोकजीवनातील, लोकपरंपरेतील धर्मपद्धती, विधिविधाने, समजुती, रूढी, लोकनियम, अन्न, वस्त्र आणि दैनंदिन जीवनातील परंपरा यांचा समावेश होतो. लोकजीवनाचे घटक कोणते आहेत? तर संस्कृतीमध्ये लोकजीवनातील, लोकपरंपरेतील धर्मपद्धती, विधाने, समजुती, रूढी, लोकनियम, अन्न, वस्त्र आणि दैनंदिन जीवनातील परंपरा यांचा समावेश होत असतो. समीक्षकासाठी आवश्यक ज्ञान. आता समीक्षकाला कोणतं ज्ञान असणं गरजेचं आहे? आवश्यक असं ज्ञान कोणतं असावं? तर साहित्यकृतीतील संवेद्य व एकात्मक गुणधर्म लक्षात घेऊन तिचे कलामूल्य आणि सौंदर्यमूल्य उलगडण्यासाठी समीक्षकाला अनेक ज्ञानशाखांची मदत होते. साहित्यकृतीचा आस्वाद, एन्जॉयमेंट घेताना समीक्षा करताना वाचकाला, समीक्षकाला किंवा भाष्यकाराला भाषिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक अंगांचे काही प्रमाणात तरी ज्ञान आवश्यक आहे. म्हणजे साहित्यकृतीचा आस्वाद घेण्यासाठी काय लागतं? समीक्षा करताना किंवा आस्वाद घेताना समीक्षकाला, भाष्यकाराला भाषिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक अंगांची माहिती असणे, ज्ञान असणे गरजेचे आहे. साहित्य समीक्षा, सिद्धांत आणि अंतर्विद्या. इंटिग्रेटेड नोट्स. साहित्यकृती आणि तिचे स्वरूप. साहित्यकृतीचे घटक. साहित्य अनेक घटकांनी तयार झालेले असते. त्यामध्ये भूगोल, व्यक्ती, वस्तू, परिसर, अभ्यास आदी घटकांचा समावेश असतो. अनुभवाचे स्वरूप. साहित्यकृतीतील अनुभव वैयक्तिक आणि लोकांमध्ये विभागलेले असतो. वैयक्तिक अनुभव. लेखक अनुभवलेले लोकजीवन व्यक्त करतो. लौकिक अनुभव. लोककल्याणाचा लोकहित भाग साहित्यकृतीच्या अनुभवामध्ये जोडलेला असतो. कालखंडाचा प्रभाव. साहित्यकृतीतील विषय आणि विचार. सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, भाषिक, ऐतिहासिक अशा विविध ज्ञानशाखांच्या आधारावर सूक्ष्म अध्ययन करण्यास मदत करतात. कालखंडाचा प्रभाव कसा पडतो? साहित्यकृतीतील विषय, विचार
आणि विचार सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, भाषिक, ऐतिहासिक अशा विविध ज्ञानशाखांच्या आधारावर सूक्ष्म अध्ययन करण्यास मदत होते. पुढे सत्यम शिवम सुंदरम साहित्यकृती ही सत्यम शिवम सुंदरम या मूल्यांची प्रवृत्ती म्हणून कलाकृती, लेखनशैली आणि मांडी स्ट्रक्चर यांमधून प्रतीत होते. सत्यम शिवम सुंदरम, कलाकृती, लेखनशैली आणि मांडी यांमधून प्रतीत होते. सौंदर्यशास्त्र, अस्थेटिक्स. साहित्यातील सौंदर्य, साहित्य नेहमी रचनाबंधात असते. साहित्यातील सौंदर्य काय, तर साहित्य हे नेहमी रचनाबंधात असते. त्यात सौंदर्य महत्त्वाचे असते. सौंदर्याचे स्वरूप, गो म कुलकर्णी यांच्यानुसार सौंदर्य हे विशिष्ट आकृतिबंधाच्या आकृतिबंधाच्या आतून, आस्वादातून उद्भवणाऱ्या इंद्रिय संवेदना गुणांशी संबंधित असते. गोमा कुलकर्णींच्या मते काय सौंदर्याचे स्वरूप, कुलकर्णी म्हणतात की सौंदर्य हे विशिष्ट आकृतिबंधाच्या आतून, आस्वादातून उद्भवणाऱ्या इंद्रिय संवेदना गुणांशी संबंधित असते. ते जन्मसिद्ध नसते. सौंदर्य हे केवळ आकृतिबंधावर अवलंबून नसून त्या आकृतिबंधाच्या प्रवादामुळे म्हणजे काय, पॉवर आणि संस्कृती सौंदर्याच्या टिकाऊ, ड्युरेबल, सौंदर्याच्या टिकाऊ जीवनामुळे निर्माण झालेली जीवन निर्मिती असते. कुलकर्णी काय म्हणतात, गोम कुलकर्णी यांच्यानुसार काय आहे, तर सौंदर्य विशिष्ट आकृतिबंधाच्या आतून, आस्वादातून उद्भवणाऱ्या इंद्रिय संवेदना गुणांशी संबंधित असते. काय सौंदर्य कशाशी संबंधित असते, तर आकृतिबंधाच्या आतून, आस्वादातून उद्भवणाऱ्या इंद्रिय संवेदना गुणांशी संबंधित असते. ते जन्मसिद्ध नसते. सौंदर्य हे केवळ आकृतिबंधावर अवलंबून नसून, सौंदर्य हे केवळ आकृतिबंधावर अवलंबून नसतं, तर त्या आकृतिबंधाच्या प्रवादामुळे, ते आकृतिबंधाची जी पॉवर आहे, शक्ती आहे, त्याच्यावर अवलंबून असते. तसंच आकृती सौंदर्याच्या टिकाऊपणावरती, जीवनामुळे ती निर्माण झालेली जीवन निर्मिती असते, अवलंबून असते सौंदर्य. समीक्षक आणि सौंदर्य. समीक्षक सृजन, संवेदना, लयबद्ध रचना या संदर्भात सौंदर्याचा विचार करतात. डॉक्टर बासी मर्ढेकर यांनी सौंदर्य हे अमूर्त आणि संवेद मानले आहे. मर्ढेकर यांनी काय सौंदर्य काय मानलेलं आहे, अमूर्त आणि संवेदन मानले, सेन्सिबल, ॲब्स्ट्रॅक्ट आणि सेन्सिबल मानले आहे, जे अभिव्यक्ती करते, एक्सप्रेस करते. राव पाटोणकर यांनी सौंदर्य हे द्विमूल्यात्मकतेशी, डबल व्हॅल्यूडनेस संबंधित मानले. पाटोणकर यांनी काय मानले की द्विमूल्याशी संबंधित मानले, द्विमूल्याशी संबंधित मानलेले आहे पाटोणकरांनी. आणि मर्ढेकरांनी काय अमूर्त आणि सेन्सिबल मानलेलं आहे, संवेदन मानलेलं आहे. ज्ञानशाखांचा उपयोग आणि समीक्षा. आता ज्ञानशाखांचे उपयोग आणि समीक्षा काय आहे, तुलनात्मक समीक्षा, कंपॅरेटिव्ह क्रिटिसिझम. कोणत्याही साहित्यकृतीच्या अध्ययनासाठी तुलनात्मक समीक्षा एक विशेष पद्धती म्हणून समोर येते. यासाठी देश, भाषा, काळ, संस्कृती, जीवनशैली या अनेक घटकांचा तुलनात्मक अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ, दोन वेगवेगळ्या भाषांमधील, दोन युग परंपरांमधील साहित्याची तुलना करण्यासाठी हे उपयुक्त आहे. आता तुलनात्मक समीक्षा काय म्हणते, कोणत्याही साहित्यकृतीच्या अध्ययनासाठी तुम्ही जी साहित्यकृती अध्ययन करताय त्याची तुलनात्मक एक विशेष पद्धत म्हणून समोर आलेली आहे. अध्ययन करायचं तुलनात्मक ही एक पद्धत आहे, ती समोर आलेली आहे. मग ह्या पद्धतीमध्ये काय आहे, तर देश, भाषा, काळ, संस्कृती, जीवनशैली या अनेक घटकांचा अभ्यास केला, तुलनात्मक अभ्यास केला दोन देशांमध्ये. उदाहरणार्थ, वेगवेगळ्या भाषांमध्ये, दोन देशांमध्ये म्हणा, दोन भाषांमधील म्हणा, किंवा दोन युग परंपरेमध्ये म्हणा, कालावधीमध्ये म्हणा, साहित्याची तुलना करण्यासाठी हे उपयुक्त होते. ज्ञानशाखांचे महत्त्व. ज्ञानशाखांचे महत्त्व काय, तर साहित्यकृतीचे आकलन, आस्वाद, स्पष्टीकरण आणि अर्थनिर्णय करण्यासाठी अनेक ज्ञानशाखांचा आश्रय उपयुक्त ठरतो. मग साहित्यकृतीच्या ज्ञानशाखांचं महत्त्व काय आहे, तर साहित्यकृतीचे आकलन, आस्वाद, स्पष्टीकरण आणि अर्थनिर्णय करण्यासाठी या ज्ञानशाखांचा आश्रय उपयुक्त, ज्ञानशाखांची मदत होते. समाजशास्त्र, मानसशास्त्र, भाषाशास्त्र, धर्मशास्त्र, अध्यात्मशास्त्र, भूगोल, संस्कृती, पुरातत्वशास्त्र इत्यादी शाखांचा उपयोग होत असतो साहित्यकृतीची समीक्षा करताना. ज्ञानेश्वरीचे उदाहरण.
ज्ञानेश्वरीचे अध्ययन करताना काव्य, तत्वज्ञान, अध्यात्म, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक यांसारख्या अनेक ज्ञानशाखा उपयुक्त ठरत असतात. मग ज्ञानेश्वरीचे जे उदाहरण काय, ज्ञानेश्वरीचे जे तुम्हाला हे करायचं असेल, समीक्षा करायची असेल, तर तुम्हाला अध्ययन करायचे असेल, तर त्यात तुम्हाला काव्य, तत्वज्ञान, अध्यात्म, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक यांसारख्या अनेक ज्ञानशाखा तुम्हाला मदत करत असतात, उपयुक्त ठरत असतात. विशेष ज्ञानशाखा आणि समीक्षेचा संबंध. आता विशेष ज्ञानशाखा कोणत्या आहेत आणि समीक्षा यांचा संबंध काय? भाषाशास्त्र महत्त्व. भाषाशास्त्राचं याचं महत्त्व काय, तर साहित्य भाषा अभ्यासात भाषाशास्त्र, तत्वज्ञान हे घटक महत्त्वपूर्ण कामगिरी करतात. पाटीलांचं मत काय, तर भाषिक नियमांच्या आधारे साहित्यकृतीचे शब्दतत्व, व्यक्तिगत केंद्रवाद, भाषिकवाद, विज्ञानवर आधारित पुरुष बुद्धी केंद्रवाद या 3 तत्वप्रणालींवर भाषा आधारित विचार विखंडित करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. पाटीलांचं मत काय आहे, की भाषिक नियमांच्या आधारे साहित्यकृतीचे शब्दतत्व, व्यक्तिगत केंद्रवाद, भाषिकवाद, मनोविज्ञानावर आधारित पुरुष बुद्धी केंद्रवाद या 3 तत्वप्रणालींवरती भाषिक आधारित विचार विखंडित करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. पुढे याचा उपयोग काय होतो, तर साहित्य भाषेवर आधारित असल्याने भाषेची रचना, सिंटॅक्स, संरचना, स्ट्रक्चर आणि संकेतन, सेमियोटिक्स समजून घेण्यासाठी भाषाशास्त्र आवश्यक असतं. याचा उपयोग काय होतो, तर साहित्य भाषेवर आधारित असल्याने, साहित्य ही भाषेवर आधारित असल्याने, साहित्य कशावर आधारित असते, ते भाषेवर आधारित असते. म्हणून साहित्य ही भाषेवर आधारित असल्याने भाषेची रचना, संरचना, संकेतन समजून घेण्यासाठी भाषाशास्त्र महत्त्वाचं काम करतं, गरजेचं आहे किंवा आवश्यक आहे. मानसशास्त्राची गरज का भासते? मानसशास्त्राची गरज काय, तर संबंध, साहित्य आणि मानसशास्त्र यांचे नाते साधण्यासाठी, साहित्य आणि मानसशास्त्र यांचं नाते साध्य साधण्यासाठी मेन्स आणि एंड्स हे आहे सिद्धांत फ्राईड. साहित्य आणि मानसशास्त्र यांचे नाते साध्य साधनाचे आहे. सिद्धांत काय, फ्राईड यांचा सिद्धांत काय, फ्राईड आणि युग यांचा सिद्धांत काय, यांसारख्या मानसशास्त्रांनी साहित्याच्या समीक्षेत मोठी भर घातली. उपयोग काय, साहित्यकृतीतील, आता हे मानसशास्त्रामध्ये फ्राईड आणि युग या मानसशास्त्रांनी साहित्याच्या समीक्षेमध्ये मोठी भर घातलेली दिसून येते. याचा उपयोग आहे, साहित्यकृतीतील मानवी मन आणि मानवी संस्कृती याबद्दल सखोल ज्ञान मिळवण्यासाठी मानसशास्त्राचा उपयोग होतो. सिगमंड फ्राईड यांनी मनोविश्लेषण, स्वप्न सिद्धांत, आदिबंधात्मक समीक्षा या पद्धतीचा उपयोग केला. आदिबंधात्मक समीक्षा म्हणजे काय, तर आदिबंधात्मक सिद्धांत हा मानवशास्त्र, अँथ्रोपोलॉजी आणि मानसशास्त्र या 2 ज्ञानशाखांच्या विचारप्रणालीतून उगम पावला. जेम्स जॉर्ज फ्रेझर यांनी द गोल्डन बाऊ हा या परंपरेतील महत्त्वाचा ग्रंथ लिहिला आहे. आदिबंधात्मक समीक्षा काय, आदिबंधात्मक सिद्धांत हा मानवशास्त्र आणि मानसशास्त्र या 2 ज्ञानशाखांच्या विचारप्रणालीतून उगम पावला आहे. तर जेम्स जॉर्ज फ्रेझर यांनी द गोल्डन बाऊ हा या परंपरेतील महत्त्वाचा ग्रंथ आहे. साहित्य समीक्षा आणि सामाजिक संदर्भ. साहित्य समीक्षा आणि सामाजिक संदर्भ. समीक्षेचे कार्य. समीक्षा ही सामाजिक शास्त्र म्हणून कार्य करते. समीक्षा काय करते, ही सामाजिक शास्त्र म्हणून कार्य करत असते. सामाजिक संदर्भ. साहित्यकृतीतील समाज, संस्कृती यांचे विश्लेषण करताना सामाजिक शास्त्र, मानसशास्त्र, भाषाशास्त्र इत्यादींचा उपयोग महत्त्वाचा ठरतो. सामाजिक संदर्भ काय आहे, तर साहित्यकृतीतील समाज, संस्कृती यांचे विश्लेषण करताना, म्हणजे साहित्यातील समाज आणि संस्कृती, जेव्हा साहित्यकृतीमध्ये समाज आणि संस्कृती येते, तर त्यांचं विश्लेषण करताना सामाजिक शास्त्र, मानसशास्त्र आणि भाषाशास्त्र या ज्ञानशाखांचा उपयोग महत्त्वाचा ठरतो.
ते विश्लेषण करण्यासाठी, समाज आणि संस्कृतीचे विश्लेषण करण्यासाठी साहित्यातील आशय. साहित्यातील घटना, प्रसंग, पात्रे, भाषा, वातावरण यांचा आकलन करताना वेगवेगळ्या ज्ञानशाखांची मदत घ्यावी लागते. म्हणजे साहित्यातील ज्या घटना, प्रसंग, पात्रे, भाषा, वातावरण हे जे आलेले असतात साहित्यामध्ये, त्यांचं ज्यावेळी आपल्याला ते सगळं समजून घ्यायचं असेल किंवा आकलन करायचं असेल, त्यावेळी वेगवेगळ्या ज्ञानशाखांची जी आपण जाणून घेतली की भाषाशास्त्र, मानसशास्त्र, सामाजिक शास्त्र या इतर ज्ञानशाखांची मदत घ्यावी लागते. साहित्यकृतीतील व्यक्त होणाऱ्या आशयातील सामाजिक संबंध, सोशल रिलेशन देखील देश, काळ, प्रदेशाशी जोडलेले असतात. साहित्याची समीक्षा. साहित्याचा आधार व स्वरूप. बेसिस अँड नेचर ऑफ लिटरेचर. साहित्याचा आधार. साहित्य हे सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीवर उभे असते. साहित्य काय आहे? सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीवर उभी असते. व्यक्ती, समूह आणि समाज यातून ते प्रतीत होते. हे कसं प्रतीत होतं साहित्य? ते व्यक्ती, समूह आणि समाजातून प्रतीत होत असते. समीक्षेची आवश्यकता काय? तर साहित्यातून व्यक्त होणारे अनेक मनोविश्व उलगडण्यासाठी समीक्षेची गरज आहे. समीक्षेचे स्वरूप. समीक्षा हे एक स्वतंत्र ज्ञानशाखा आहे. ते वसंत पाठ्यक्रम यांच्या मते साहित्यकृतीचे स्वरूप, प्रयोजन आणि मूल्य यांबद्दल विचार करते. समीक्षेमुळे साहित्यातील प्रवृत्ती, प्रकार, साहित्याचा इतर कलांशी असलेला संबंध यांसारख्या अनेक गोष्टींबाबत अस्तित्व सिद्ध करते. समीक्षेचे स्वरूप कसे? समीक्षा ही स्वतंत्र ज्ञानशाखा आहे. ती वसंत पाठ्यक्रमाच्या मते साहित्यकृतीचे स्वरूप, प्रयोजन, मूल्य यांबद्दल विचार करते. समीक्षेमुळे साहित्यातील जे प्रवृत्ती, प्रकार आणि साहित्याच्या इतर कला ज्या आलेल्या आहेत त्यांचा संबंध यांसारख्या अनेक गोष्टींबाबत अस्तित्व सिद्ध करते. ज्ञानशाखांचा आधार काय आहे? तर समीक्षा ही एक ज्ञान म्हणून विविध ज्ञानशाखांचा आधार घेते. समीक्षा काय करते? तर समीक्षा ही ज्ञान म्हणून जे विविध ज्ञानशाखा आहेत त्यांचा आधार घेत असते. पण ती केवळ त्या ज्ञानशाखांच्या आकलनासाठी नसते किंवा ते ज्ञानशाखांच्या आकलनासाठी नसते, ते साहित्याच्या आकलनासाठी असते. तर ती जी ज्ञानशाखा आहे त्यांच्या आकलनासाठी नसते, तर ती आपल्या साहित्याचे आकलन करण्यासाठी असते. समाज, संस्कृतीशी वा कलातत्वाशी संबंधित विचार आवश्यक असतो. समीक्षा आणि ज्ञानविज्ञान. समीक्षेचा आंतरविद्याशाखीय संबंध. साहित्याच्या अभ्यासासाठी मानवविद्या, समाजशास्त्र, मानसशास्त्र, इतिहास, धर्मशास्त्र आणि कलातत्वज्ञान यांसारख्या अनेक ज्ञानशाखा उपयुक्त ठरतात. संशोधन करताना अनेक ज्ञानशाखांची मदत घ्यावी लागते. उदाहरणार्थ भाषाविज्ञान, तुलनात्मक साहित्य. भाषा, ज्ञान आणि साहित्य. भाषिक चिन्ह व्यवस्था. साहित्य एक भाषिक चिन्ह व्यवस्था आहे जी स्वतःच स्वतंत्र असते. तिची स्वतःची नियमबद्धता असते. भाषिक ज्ञान क्षमता. साहित्याचे समीक्षणात्मक भाषिक अध्ययन करण्यासाठी भाषिक ज्ञान क्षमता, कॉम्पिटन्सी आणि भाषिक ज्ञानता, परफॉर्मन्स यावर आधारलेला भाषिक चिन्हांचा अभ्यासाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. संदर्भ नॉर्म चॉक्सी. समीक्षेसाठी भाषिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक संकेत आणि विचारप्रणालीचे ज्ञान आवश्यक असते. तर भाषिक ज्ञान आणि साहित्य काय आहे? तर भाषिक चिन्ह व्यवस्था. भाषिक ज्ञान आणि साहित्यामध्ये काय? भाषिक चिन्ह व्यवस्था. साहित्य ही भाषिक चिन्ह व्यवस्था आहे, बरोबर ना? साहित्य ही भाषिक चिन्ह व्यवस्था आहे, ती जी स्वतःच स्वतंत्र असते. म्हणजे ही भाषिक चिन्ह व्यवस्था की स्वतंत्र असते, तिची स्वतःची नियमबद्धता असते. भाषिक ज्ञानक्षमता. पुढे भाषिक ज्ञानक्षमता. साहित्याचे समीक्षणात्मक भाषिक अध्ययन करण्यासाठी भाषिक ज्ञानक्षमता आणि भाषिक ज्ञानता यांवर आधारलेल्या भाषिक चिन्हांच्या अभ्यासाचे ज्ञान आवश्यक असते. तसेच संदर्भ आहे नॉर्म चॉक्सी. समीक्षेसाठी भाषिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक संकेत विचारप्रणालीचे ज्ञान असणं आवश्यक आहे. तत्वज्ञानाची काय भूमिका आहे साहित्याचे अध्ययन? तत्वज्ञान आणि साहित्याचे अध्ययन काय आहे? तत्वज्ञानाचा उपयोग कसा होतो? तर साहित्याच्या अध्ययनात तत्वज्ञान उपयुक्त ठरते. ते काव्याचे अध्ययन करताना समाज, धार्मिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी देण्याचा प्रयत्न करते. तत्वज्ञान साहित्याला तत्वज्ञानात्मक स्तरावर ठेवते. तत्वज्ञानाच्या व्याख्या. गोना कुलकर्णी यांच्या मते तत्वज्ञान ही इतर शाखांप्रमाणेच एक ज्ञानशाखा आहे. निसर्ग, मानव, विश्व यांच्यामधील मुळातम ज्ञानाचा परमार्थ, ध्येय, जीवनमूल्य, अमृत
आणि सृष्टीचा घाट यांवर विचार करते. आंतरविद्यायी शाकीय दृष्टिकोन तत्वज्ञानाने कार्य जीवनातील विविध तात्विक चिंतनांना गती देऊ शकते आणि मानवी जीव, समाजव्यवस्था आणि तत्वज्ञान यांसारख्या अनेक ज्ञानशाखांचा उपयोग होतो. तुलनात्मक समीक्षा ही एक स्वतंत्र अभ्यास पद्धती आहे. ह्या अभ्यास पद्धतीचा उद्देश काय? साहित्यकृतीचे वाचन, शब्दांकन आणि समीक्षा अधिक अर्थपूर्ण बनवण्यासाठी तुलना आवश्यक आहे. तुलनेचे स्वरूप काय? एका साहित्याची दुसऱ्या साहित्यकृतीची केलेली तुलना. तुलनात्मक साहित्यासाठी केवळ भाषा नव्हे तर संस्कृती, जीवनशैली आणि आदी तत्वांचा तुलनेसाठी देश, काळ, भाषा, वातावरण यांसारख्या सीमा ओलांडाव्या लागतात. आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन काय? तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील साहित्यातील समन्वय साधण्यासाठी तुलना आवश्यक आहे. आता हा घटक आपण इथे संपवलेला आहे आणि जवळजवळ तासभर लागलेला आहे हा घटक संपवण्यासाठी. तर याची काही प्रश्न उत्तरे पुढे आलेली आहेत, लघु उत्तरे आणि दीर्घ उत्तरे. तर आपण 5-10 मिनिटांमध्ये प्रश्न उत्तरे संपवून घेऊया, याचं वाचन करूया. ओके. तर घटकचा समीक्षा सिद्धांत आणि आंतरविद्यायी शाखा. प्रश्न 1, लघु प्रश्न उत्तरे. समीक्षा म्हणजे काय? याचं उत्तर आहे, समीक्षा म्हणजे साहित्यकृतीचा सखोल विचार करून, निरीक्षण करून तिचा आशय, स्वरूप, सौंदर्य आणि मूल्यांचा अभ्यास करण्याची प्रक्रिया, ती एक शोध प्रक्रिया आहे. प्रश्न 2, आंतरविद्या शाखा म्हणजे काय? विविध ज्ञानशाखांचा एकत्रित वापर करून साहित्याचा सखोल अभ्यास करणारी शाखा म्हणजे आंतरविद्या शाखा होय. प्रश्न 3, साहित्यकृतीचे प्रमुख 7 अंग कोणती? भाषिक उत्तर, भाषिक, आशयात्मक, रूपबंधात्मक, कल्पनात्मक, प्रकटात्मक, कलात्मक आणि समीक्षा शास्त्रीय ही 7 अंगे होत साहित्यकृतीची. समीक्षेचा मुख्य उद्देश काय असतो? साहित्यकृतीतील अमूर्त घटक, अर्थ, सौंदर्य यांचा शोध घेणे. प्रश्न 5, मानसशास्त्राच्या साहित्याशी संबंध कसा आहे? साहित्य मानवी मनाचे प्रतिबिंब असल्याने मानसशास्त्राद्वारे पात्रांच्या मानसिक अवस्थांचा अभ्यास होतो. प्रश्न 7, तुलनात्मक समीक्षा म्हणजे काय? 2 किंवा अधिक साहित्यकृतीची काळाची, संस्कृतीची किंवा भाषेची तुलना करून केलेले समीक्षण म्हणजे तुलनात्मक समीक्षा होय. सौंदर्यशास्त्र साहित्याशी कसे संबंधित आहे? याचं उत्तर, साहित्यकृतीतील रस, लय, रचना, भाव आणि कल्पनांमधील सौंदर्य संबंधासाठी सौंदर्यशास्त्र महत्त्वाचे आहे. प्रश्न 8, तत्वज्ञानाचा साहित्यावर कसा प्रभाव पडतो? तत्वज्ञान साहित्याला विचारांची गूढ खोली व जीवनमूल्याची जाणीव करून देते. प्रश्न 9, समीक्षकाला कोणत्या ज्ञानशाखांची मदत घ्यावी लागते? समीक्षकाला समाजशास्त्र, मानसशास्त्र, भाषाशास्त्र, धर्मशास्त्र, इतिहास, तत्वज्ञान, संस्कृतीशास्त्र इत्यादी ज्ञानशाखांची मदत घ्यावी लागते. प्रश्न 10, समीक्षा ही शोध प्रक्रिया का मानली जाते? कारण ती साहित्यकृतीला अंतर्भूत अर्थ, मूल्य आणि सामाजिक संदर्भाचा शोध घेत असते. दीर्घ उत्तरी प्रश्न. प्रश्न 1, साहित्य आणि विविध ज्ञानशाखा यांचा परस्पर संबंध स्पष्ट करा. ह्याचं उत्तर, साहित्यकृती ही मानवी जीवनाचे प्रतिबिंब आहे, त्यामुळे तिच्या अभ्यासासाठी समाजशास्त्र, मानसशास्त्र, भाषाशास्त्र, इतिहास, धर्मशास्त्र, तत्वज्ञान यांसारख्या शाखांचा उपयोग होतो. या शाखांमुळे साहित्याचा आशय, रचना आणि अर्थ स्पष्ट होतो. प्रश्न 2, समीक्षा एक शोध प्रक्रिया कशी आहे हे स्पष्ट करा. समीक्षा म्हणजे साहित्यकृतीचा अंतर्बाह्य अभ्यास. ती केवळ लेखक, काळ, समाज, मूल्य आणि सौंदर्य यांचा सखोल शोध घेते, म्हणून ती एक संशोधन प्रक्रिया मानली जाते. प्रश्न 3, साहित्यकृतीची 7 अंगे कोणती? त्याचे स्पष्टीकरण द्या. गंगाधर पाटील यांच्या मते साहित्यकृतीची अंगे भाषिक, आशयात्मक, रूपबंधात्मक, कल्पनात्मक, प्रकटात्मक, कलात्मक आणि समीक्षाशास्त्रीय हे 7 अंगे होय. प्रत्येक अंग साहित्यकृतीला अर्थपूर्णता देत असते. प्रश्न 4, आंतरविद्या शाखीय अभ्यासाचे साहित्य समीक्षेत काय महत्त्व आहे? आंतरविद्या शाखीय दृष्टिकोनामुळे साहित्याचा अभ्यास अधिक सखोल व समग्र होतो. विविध ज्ञानशाखांच्या मदतीने साहित्याचा सामाजिक, मानसिक, सांस्कृतिक आणि भाषिक अर्थ स्पष्ट होतो. प्रश्न 5, मानसशास्त्रीय समीक्षेचे तत्व स्पष्ट करा. त्याचं उत्तर, फ्रायड आणि युंग यांच्या विचारांवर आधारित
मानसशास्त्रीय समीक्षा पात्रांच्या अवचेतन मनाचा आणि प्रेरणांचा आणि स्वप्नांचा अभ्यास करते. मानसशास्त्र काय करते, तर अवचेतन मनाचा, प्रेरणांचा आणि स्वप्नांचा अभ्यास करते. ती साहित्य कृतीतील मानसिक प्रभाव समजावण्यासाठी मदत करते. प्रश्न 6, सौंदर्यशास्त्राने साहित्याशी असलेले नाते स्पष्ट करा. सौंदर्यशास्त्राचे साहित्याशी असलेले नाते कोणते आहे ते स्पष्ट करा. सौंदर्यशास्त्र साहित्यकृतीतील भाव, लय, रचना, संवेदनांचा विचार करते. त्यामुळे साहित्याचा आस्वाद अधिक गहन होतो. प्रश्न 7, तुलनात्मक समीक्षेचे महत्त्व सांगा. तुलनात्मक समीक्षा साहित्याचा व्यापक अभ्यास करण्यास मदत करते. ती भिन्न संस्कृती, काळ, समाज यांमधील साहित्यिक एकात्मता व भिन्नता दाखवते. प्रश्न 8, तत्त्वज्ञान आणि साहित्यांचा संबंध काय? स्पष्ट करा. तत्त्वज्ञान जीवन, सृष्टी, मूल्यांचा अभ्यास करते. साहित्य त्याच विचारांचे कलात्मक प्रतिबिंब आहे. दोन्हींचा उद्देश जीवनाचे आकलन आहे. अशा प्रकारे तत्त्वज्ञान साहित्यांचा संबंध येतो. प्रश्न 9, समीक्षा सिद्धांतांचे मुख्य वैशिष्ट्य लिहा. समीक्षा मुख्य वैशिष्ट्य काय? ज्ञानाधारित दृष्टिकोन, संशोधनात्मक, विद्याशाखीयता, सौंदर्यशोध, समीक्षकाचे स्वतंत्र चिंतन ही वैशिष्ट्ये आहेत समीक्षा सिद्धांताची. समीक्षकासाठी आवश्यक ज्ञान कोणते? समीक्षकाला साहित्याचा भाषिक, सामाजिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, मानसशास्त्रीय संदर्भ माहीत असणे आवश्यक आहे. हे ज्ञान साहित्याचा खरा अर्थ ओळखण्यास मदत करते. आता काही टिपा आहेत त्या पाहूया. समीक्षा ही ज्ञानशाखाच्या एकत्रीकरणावर आधारित शोध प्रक्रिया आहे. साहित्याचा अभ्यास विद्याशाखीय दृष्टीकडून केला जातो. साहित्यकृतीची 7 अंगे तिच्या एकात्मतेचे द्योतक आहेत. मानसशास्त्र साहित्यकृतीतील मानसिक प्रभाव समजवते. सौंदर्यशास्त्र साहित्याचा आस्वाद स्पष्ट करते, समृद्ध करते. तत्त्वज्ञान साहित्यातील जीवनमूल्यांचा पाया देते. तुलनात्मक समीक्षा साहित्याचा जागतिक दृष्टिकोन निर्माण करते. समीक्षकाला भाषिक, सामाजिक, सांस्कृतिक ज्ञान आवश्यक असते. साहित्य हे समाज, संस्कृती, इतिहासाशी जोडलेले असते. समीक्षा ही केवळ टीका नसून ज्ञानाचा शोध आहे. आता काही बहुपर्यायी प्रश्न आलेले आहेत. समीक्षा म्हणजे संशोधनात्मक प्रक्रिया. विद्याशाखा म्हणजे की विविध ज्ञानशाखांचा समन्वय. साहित्यकृतीच्या अंगे किती आहेत? 7. मानसशास्त्रीय समीक्षा कोणावर आधारित आहे? फ्राईड आणि युंग यांच्या विचारांवरती. तुलनात्मक समीक्षेचा उद्देश काय आहे? की साहित्यांची तुलना करणे. सौंदर्यशास्त्राचा मुख्य उद्देश काय आहे? सौंदर्य समजवणे. तत्त्वज्ञानाच्या साहित्याचे संबंध काय आहे? जीवनमूल्य आणि चिंतनाशी संबंधित आहे. साहित्यकृती कोणत्या घटकांवर उभारली आहे? समाज, संस्कृती, इतिहास. समीक्षा ही कोणत्या प्रकारची प्रक्रिया आहे? तर शोध आणि विश्लेषणात्मक प्रक्रिया आहे. सौंदर्यशास्त्र कोणत्या संवेदनेशी संबंधित आहे? इंद्रिय संवेदनेशी संबंधित आहे. तर मित्रांनो, आज हा घटक आपण संपवलेला आहे. या घटकातील सविस्तरपणे आपण माहिती मिळवलेली आहे. प्रश्न स्वरूपात पण माहिती मिळवलेली आहे. तर हा घटक समीक्षा सिद्धांतामधला घटक 4 समीक्षा सिद्धांताने आंतरविद्या शाखा यांचा संबंध कसा येतो ते समजवलेलं आहे. आंतरविद्या शाखांमध्ये कोणत्या ज्ञानशाखांचा समावेश आहे येतो ते समजून घेतलेला आहे. तर आज आपण इथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओजमध्ये नवीन घटकाचा अभ्यास करूया. धन्यवाद.